नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? मस्त ना? तर असेच मस्त राहा. तर आज माझ्या गार्डनमध्ये म्हणजे टेरेस गार्डनमध्ये मी कुठली रोपं लावलेली आहेत, कुठली फुलं झाडं आहेत आणि जी अशी काही झाडं आहेत की जी देवाच्या पूजेसाठी उपयोगा करते. सगळ्याच फुलांचा उपयोग आपण देवासाठी करत नाही, कारण काही असे दिसण्यासाठी छान म्हणून ठेवलेले असतात आणि काही फुलं असतात ती फक्त आपण देवासाठी व्हायला घेतो. जसं की हा गुलाब दुसऱ्या दिवशी ओके असतो, पण तिसऱ्या दिवशी अगदीच त्याच्या पाकळ्या गळून पडतात. मग अशी फुलं वापरायची देवाच्या फुलांना पूजेसाठी. बंचानी येणारी ही फुलं. आता हे जिनियाची फुलं, याला मी कधीच देवाला व्हायला अशी घेतलीच नाही आहेत, कारण ही इतकी सुंदर अशी प्लास्टिकच्या फुलासारखी येतात आणि इथंच सुकून जातात बऱ्यापैकी. तरी काही अशी मोठ्या प्रमाणात फुललेली असतात ना, त्यांना फार तर मी कटिंग करून टेबलवर ठेवते, पण ते पण फार रेअरली, कारण हे ना झाडावरच इतकी सुंदर दिसत असतात. मग ऑर्नामेंटल म्हणू शकता तुम्ही. तर त्यांना मी तसंच ठेवते, तिथंच ते छान दिसतात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माझ्या जे टेरेस गार्डनवर जी फुलं फुलली आहेत ती दाखवण्याचा उद्देश होता. काही कीटक येतात आणि अशी जे सॉफ्ट जी पानं असतात त्याच्यावर त्याचा हल्ला असतो आणि मग त्यामुळे हे बघा, त्यामुळे त्याची पानं ना अशी कुरतडल्यासारखी झालेली असतात. मग हे सगळी छान फुलं यायला किती कष्ट पण असतात त्याचे. आता हे बघा, माझ्याकडं जे गार्डन वेस्ट मी एकीकडे साठवून ठेवलेलं, म्हणजे जेव्हा पाला कटिंग्स वगैरे असते ना, ते सगळं मी एका पोत्यात भरून ठेवते आणि जेव्हा मला त्या खताची गरज लागते त्यावेळेस मी त्याचा उपयोग करते. थर्माकोलचा बॉक्स असल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात कचरा समावेश होऊन जातो त्यात. एवढं मोठं पोतं होतं ते एका थर्माकोल बॉक्समध्ये. ते सगळं पोत्यातला जो कचरा होता तो टाकायचा. मग तो काय, त्याच्यावर मग माती टाकली की ते दबलं जातं, म्हणून ते तशा प्रकारेच मी खत तयार करत असते. आणि हे बघा, ही जी माती आहे ना, म्हणजे कंपोस्ट, त्या पानावर सगळी टाकायची, म्हणजे येत्या दिवसात ती खाली जी पानं असतात त्याचा खत तयार होतं आणि इतकी सुंदर जी फुलं असतात ती आपल्याला मिळतात. आता ही वर अशी मी झाकून ठेवलेली आहे, तर वरून दिसायलाही छान दिसतं आणि बॉक्सच्या आतमध्ये ती प्रोसिजर चालू असते खत होण्याची आणि आपल्याला असं खास खत असं आणावं लागत नाही. तर ही सगळी जी सुंदर फुलं तुम्ही बघताय ना, तर ह्या सगळ्या सुंदर फुलांच्या पाठीमागं तेच खत काम करते. आणि ही सगळी जी शेवंतीचा कलर बघा किती सुंदर आहे, खूप सुंदर. 3 ते 4-5 प्रकारची शेवंती आहे माझ्याकडं. तर कधी कुठली उमलत असते, कधी दुसरी, अशी वेगवेगळ्या टायमाला वेगवेगळी उमलते. पांढरी शुभ्रसुद्धा आहे, हा पिवळी आहे, तर लाईट पिवळी पण आहे. तर असे वेगवेगळ्या शेवंतीचे प्रकार आहेत आणि शेवंती ना अशी कटिंग्सनी लावून जाते. मग त्यामुळं एकदा आपल्या बागेत आली की मग त्याचा जाण्याचा काही प्रश्नच नाही, आपण कटिंग्सने ते वाढवू शकतो. ही सगळी मी देवासाठी वाहते. कधी हारसुद्धा तयार करते. खूप जर आली तर त्याचा हार करायचा देवासाठी. आणि कधी मग अशी जी बंचाने आलेले असतात त्याला टेबलवर सुद्धा ठेवू शकतो. तर माझे हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते नक्की तुम्ही कमेंट्समध्ये लिहित जा आणि काही बदल करावेसे वाटत असतील तर तेही सांगा आणि ते मी करत जाईन. तर हे याचा देवासाठी मी अजिबात उपयोग करून घेत नाही. हे ऑर्नामेंटल म्हणूनच याचा ठेवून घेते, कारण हे इतके सॉफ्ट असतात ना, अगदी इथून तोडून जर घेऊन जाईपर्यंतच ते सॉफ्ट असल्यामुळे सुकलेले असतात. त्यामुळे झाडावर मात्र ते दिवसभर छान राहतात आणि दिसायलाही छान दिसतात. त्यामुळं त्याचं ना इथंच सुंदर जेवढी दिसतात तेवढी ती ह्याच्या देवाकडं काही मी त्याचा उपयोग करून घेत नाही. हा मात्र छोटा झेंडू जरी असला ना, तर या झेंडूचा खूप छान उपयोग होतो बरं का. अगदी देवाच्या माळा बनवण्यासाठी, शोसाठी वगैरे. गोकर्णाचं तर काय, हे पण सॉफ्टच असतं,
पण देवासाठी हे श्रेष्ठ मानून मग मी शिवलिंगावर वगैरे चढवायला घेऊन जाते, बऱ्यापैकी घेऊन जाते. आणि काही अशी झाडावर पण ठेवते की झाडावर पण छान दिसतात ना मग ते. तर माझा आजचा व्हिडिओचा विषयच हा होता की तुम्हाला माझ्या गार्डनमध्ये फुललेली फुलं आत्ताची ती दाखवायचा. तर चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.